all of you. Today's topic radiation safety. आता बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस काही आपल्याला ट्रामा झाला किंवा काही आपला ॲक्सिडेंट झाला किंवा बऱ्याच वेळेला काही छातीमध्ये पाणी झालं, अशा वेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला एक्सरे करायचा असतो. तर एक्सरे करणं म्हणजे काय की याच्यातून काही क्षय किरण जे बाहेर येतात, जे की आपण त्याला रेडिएशन म्हणतो, ते रेडिएशन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. म्हणजे काय होतं, एखादा पेशंट आहे, तो दैनंदिन जीवनामध्ये काय त्याला वर्षातून किंवा आयुष्यातून एखाद्या वेळेस एक्सरे करायचं काम पडतो किंवा जास्तीत जास्त वर्षातून दोनदा असं, पण आपण नेहमी इथं काम करत असतो. तर त्यासाठी पेशंट बरोबर आपलीही सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची असते. आता हे बघा, आता याच्यामध्ये काय असतं, एखादा पेशंट आहे की त्या पेशंटला आपल्याला हे करायचं आहे, रिस्ट एक्सरे करायचा आहे. तर आपण रिस्ट एक्सरे कसा करतो आणि त्याच्यासाठी काय यूज आपण केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एक एक्सरेचा आपण लॅम्प लावूया, रेडिएशन कमी हजर्ड झालं पाहिजे त्याच्यासाठी. आणि मी तुम्हाला आता पुढं ते पण सांगणार आहे की रेडिएशन तयार कसं होतं, त्याचा इलेक्ट्रॉन्स बम्प्स काय असतो, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे. मायनस प्लस काय असतं किंवा प्लस मायनस असतं. एक्सरे करताना काही जो डिस्टन्स लागतो की त्याच्यामुळे जे रेडिएशन कमी होत असतं. आता आपल्याला एक एक्झाम्पल घेऊया. एक रिस्ट एक्सरे आपल्याला करायचा आहे. फक्त मग आपल्याला काय करायचं, रिस्ट एक्सरे करताना त्याचा जो आपल्याला लॅम्प लावायचा आहे, फक्त आपला रिस्ट किती आहे तिथपर्यंतच लावायचा आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आजूबाजूला आपलं जास्त रेडिएशन होणार नाही, फक्त तेवढ्याच पार्ट पुरतं ते रेडिएशन जाईल आणि चांगला इमेज किंवा चांगला एक्सरे आपला तिथं निघेल. आता तरी पण आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला प्रोसिजर करायची असते. मग प्रोसिजर करताना काय करायचं असतं की तिथं खूप रेडिएशन असतं, खूप शूट घ्यावं लागतात आपल्याला, सारखे एक्सरे करावं लागत असतात. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे याला या पद्धतीनं याला लीड ॲप्रॉन म्हणतात. हे लीड ॲप्रॉन आपल्याला असं लावायचं. हे पूर्ण लीड ॲप्रॉन आपल्या शरीराचं पूर्ण कव्हरेज करून घेतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की हे थाय शीड असते, हे थाय शीड आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायची. आणि हा रेडिएशन गॉगल असतो, त्याच्यामुळे आपल्याला रेडिएशन येत नाही, याला पूर्ण असं पॅक करायचं असतं. पण मग आता हे झालं, तुम्ही म्हणतात इतक्या टेक्निक का वापरायच्या आहे, तर टेक्निक याच्यासाठी वापरायचे असतात की ते रेडिएशन शरीरासाठी हानिकारक असतं. मग हानिकारक म्हणजे काय होणार, त्याच्यातून आपल्याला काय आजार उद्भवणार, तर त्याच्यामधून आपल्याला पोस्टेरियर कॅन्सर, स्किन कॅन्सर, असे बरेचसे आजार किंवा आपल्या सेल्सला ते डायरेक्ट अटॅक करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. हे आपली सेफ्टी म्हणजे सगळी सेफ्टी होते. जरी आपण ही सेफ्टी जर नाही पाळली, आपणच जरी आजारी पडलो, तर मग अशा विभागात काम करून काय हे होणार. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. तर मग आता रेडिएशन कसं तयार होतं, आता हे पार्ट मध्ये बघू आपण. तर रेडिएशन मध्ये काय आहे, परत तिकडे जावं लागणार आहे आपल्याला. त्याचा पण आपल्याला आता इथं बघता येईल की आपण ही ट्यूब पुढे पाठीमागे करताना किंवा हे करताना की इथं ह्या साईडनं तुम्हाला ते दिसन किंवा ट्यूब अँटेरियर दिसतं. हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, म्हणजेच याचा ॲनोड आणि कॅथोड, ह्या दोन्हींचा मिळून पुढं काय होणार आहे की ॲनोड कॅथोड आदळे इलेक्ट्रॉन्स बम्प्स तयार होतो.
त्याच्यातून मग रेडिएशन हे बाहेर येत असतं. तर इलेक्ट्रॉन्स बम्स जरी बघायचं झालं, त्यांना इंटरफेसिंग स्क्रीनिंग आपल्याला हे आतमधले स्क्रीन दाखवत आपण. हे आतमधलं दाखवा की ही जी काच असते आतमधल्या काचेवर लक्ष ठेवा. ह्या काचेवर अगोदर ॲनोड आणि कॅथोड आदळतात, मग त्याचा इलेक्ट्रॉन्स बम्प झाला की त्याच्यातून एक रेडिएशन तयार होतो. अशा प्रकारे हे बरंच असतं की आणखी आपण पुढं नंतर बघणारच त्याला डीपमध्ये, आणखी बरंच हे असणार आहे. नंतर हा झाला डायरेक्टली मग पेशंट शूट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यामधला पेशंट आपलं एक्सरे करताचा जो डिस्टन्स असतो, काही स्टँडर्ड डिस्टन्स असतात ते आपल्याला प्रोटोकॉल प्रमाणे पाळावं लागतात. बऱ्याच एक्सरे, चेस्ट एक्सरे वगैरे जरी असेल तर सर्वसाधारण एक 3 फीटपर्यंत किंवा 1 मीटरपर्यंत एक अंदाजे आपल्याला हे स्टँडर्ड डिस्टन्स आपले मेंटेन करावं लागत असतात. तर त्याच्यानंतर झालं, आता ही झाली एक टेक्निक की आपल्याला पेशंट जवळ जाऊन एक्सरे करता वेळेची ही आपली सेफ्टी झाली. पण आता आपल्याला इकडं आपण ज्यावेळेस कन्सोलमधून काम करत असतो तर तिथं पण आपलं काय असतं, एक लीड पार्टिशन असतं किंवा आपण एक लीड वॉल तयार केलेली असते की ती लीड वॉल काय करते की आपल्याला रेडिएशन पोहोचू देत नाही. त्याच्यामध्ये एक लीड असं एक हे असतं की ते रेडिएशन तिथंच थांबवतं, आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. तर त्याचप्रमाणे एक लीड ग्लास पण असते की त्या लीड ग्लासमधून आपल्याला बाहेरचं किंवा पेशंटचं आपल्याला पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि चांगले एक्सरे आपण इथे हे घेऊ शकतो.